जय सियाराम. संतत्व अंतशांतीचा प्रवास. एकदा एका शिष्याने गुरुच्या चरणी येऊन डोळ्यात पाणी आणून विचारलं, गुरुवर्य, माझ्याकडे सर्व काही आहे. घर आहे, संसार आहे, पैसा आहे, पण माझं मन नेहमी अस्वस्थ, बेचैन आणि चिंतेत असतं. खऱ्या शांतीचं ठिकाण कुठं आहे? गुरु हसले आणि म्हणाले, बाळा, खऱ्या शांतीचा प्रवास बाहेर नाही, तो तुझ्या अंतःकरणात आहे. हा प्रवास 15 खंडातून तुला सांगतो. प्रत्येक खंड एक पायरी आहे. ही पायरी चढलास तर संतत्व म्हणजेच अंत शांती तुला प्राप्त होईल. एक मनाची पोकळी. गुरु म्हणाले, बाळा, म्हणून बाहेर कितीही यशस्वी असो, जर त्याच्या मनात पोकळी असेल तर तो कधीही शांत राहू शकत नाही. एका शेतकऱ्याच्या शिवारात भरघोस पीक आलं, पण त्याच्या डोळ्यात आनंद नव्हता, कारण त्याची मुलं परदेशात होती. शेत सोन्यानं भरलं होतं, पण मन वाळवंटासारखं कोरडं. एका श्रीमंत व्यापाऱ्याने गगनचुंबी इमारत बांधली, पण रात्री त्याला एकटेपणाने पेरलं. पैसा होता, मनात शांतता नव्हती. गुरु म्हणाले, बाळा, अंतःकरण रिकामं असेल तर बाहेर सोनं भरून काही उपयोग नाही. मन भरलं कीच जीवन गोड होतं. इच्छा आणि असमाधान. इच्छा म्हणजे जळणारी आग. ती पूर्ण करून शांत होत नाही, उलट अजून पेटते. एका राजाला दरबारात सगळं वैभव होतं, पण तो म्हणायचा, आणखी हवं, अजून हवं. शेवटी त्याच्या चेहऱ्यावर कधीही समाधान दिसलं नाही. एका लहान मुलाला नवीन खेळणे मिळाले, पण त्याने दुसऱ्याचे खेळणं पाहिलं आणि रडू लागला. ही मानवी वृत्ती आहे. गुरु म्हणाले, इच्छा कधीही संपत नाहीत. इच्छा संपवल्या नाहीत तर शांती मिळणार नाही. 3. संतांची शिकवण. संतांचा सहवास म्हणजे औषध आहे. त्यांच्या वचनात शांतीचा खरा गाभा आहे. तुकाराम महाराजांनी उपाशी पोटी भजन सुरू ठेवलं. उपाशीपणामुळे नाही, तर विठोबाच्या नामामुळे त्यांना शांती मिळाली. संत नामदेव महाराजांना विठोबाने स्वतः चपाती दिली. भक्तीची खरी शक्ती म्हणजे मन शांती. गुरु म्हणाले, संतांचे वचन अंगीकार, मग तुला समाधान मिळेल. 4. रागाचे ओझे. राग हा अंगार आहे. तू फेकशील दुसऱ्यावर, पण आधी स्वतः जळशील. 2 भावामध्ये वर्षानुवर्षे बोलणं बंद होतं. आई गेल्यावर त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि शांतता मिळाली. एका साधूला अपमानित केलं तरी त्यांनी मौन ठेवले. अपमान करणाऱ्याच्या डोळ्यात पश्चाताप आला. गुरु
म्हणाले, राग मनाला जखमी करतो, क्षमा दिली की ती जखम भरते. 5. क्षमा शक्ती. क्षमा म्हणजे जखमेवर गारवा देणारा पाऊस. एका मुलाने साधूवर दगड मारला. साधूने त्याला आशीर्वाद दिला. मुलाच्या हृदयात परिवर्तन झालं. एका स्त्रीने शेजाऱ्याचा अपराध माफ केला. त्या रात्री तिला गाढ झोप लागली. गुरु म्हणाले, बाळा, क्षमा केली की मन हलकं होतं. अंत शांतीकडे पाऊल टाकलं जातं. वर्तमानाचा स्वीकार. भूतकाळ आठवलास तर जखमा उघडतात. भविष्याची चिंता केलीस तर बेचैनी वाढते. वर्तमान जगलास तर शांती मिळते. माळी फुलाला ओढतो, पण फूल वेळेपूर्वी उमलत नाही. शेतकरी पावसाची वाट पाहतो. तो धीर धरतो, स्वीकारतो. गुरु म्हणाले, क्षणात जगायला शिकलं की आयुष्य गोड होतं. ध्यानाचा प्रवास. ध्यान म्हणजे अंधारात दिवा. एका शिष्याने विचारलं, शांती कुठे आहे? गुरु म्हणाले, तुझ्या मनाच्या गाभाऱ्यात. जसा दिवा अंधार हळूहळू दूर करतो, तसंच ध्यान मनातील गोंधळ दूर करतो. एका मुलाला दररोज 10 मिनिटं शांत बसायला सांगितलं. त्याचा स्वभाव